रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमंडळींनो, नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी विक्रम गोखले. मित्रांनो, आज एका अशा पाहुण्याला आपण इथे बोलवलेलं आहे की त्याचा प्रवास विलक्षण प्रवास आहे. अर्थात आजपर्यंत आपण ज्यांना इथे बोलवलं, ज्या पाहुण्यांची आपण ओळख करून घेतली, त्या सगळ्यांचाच आयुष्याचा प्रवास असाच विलक्षण होता. परंतु हा आणखीन एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे जो एका मिलमध्ये रंग तयार करण्याचं काम करत होता, तो आज सिनेमासृष्टीमधला अत्यंत मोठा असा दिग्दर्शक तयार झालेला आहे. आणि त्यांनी दिलेला प्रत्येक सिनेमा हा हिट झालेला आहे, मीनिंगफुल झालेला आहे, अर्थपूर्ण सिनेमा आहे. तर अशा या पाहुण्याला आपण आज बोलवतो आहोत. पण त्याला इथं बोलवण्यापूर्वी त्याच्यावरची एक चित्रफीत आपण नेहमीप्रमाणे पाहणार आहोत. तेव्हा पाहत राहा चित्रफीत. आजचे आघाडीचे आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. नुसती संधी मिळवून भागत नाही, तर त्याचं सोनं करता आलं पाहिजे. नटरंग या पहिल्या चित्रपटापासून काही वेगळं देऊनही पारितोषिक आणि रसिकप्रियता मिळवण्याचा ध्यास घेतलेले दिग्दर्शक. त्यानंतर बालक पालक, मित्रा, बालगंधर्व, टाइमपास 2 असे त्यांचे एकाहून एक चित्रपट. अलीकडेच बँजो या चित्रपटानं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तो सुद्धा गाजला. जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतल्यावर ग्राफिक डिझायनर म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नॉन फीचर ॲनिमेशन फिल्म्सही त्यांनी केल्या. असे अनेक मान सन्मान आणि रसिकप्रियता मिळवणाऱ्या हरहुन्नरी दिग्दर्शकाची जाणून घेऊया दुसरी बाजू. तेव्हा स्वागत करूया रवी जाधव यांचं. रवी, इथे बसायचंस. आमचा कार्यक्रम पाहिलायस का? हो, पाहिलंय. आवडलाय का? खूप आवडलंय. बस आपण गप्पा गोष्टी करायच्या, मन मोकळ्या आणि शांतपणे. तुला हवा तेवढा वेळ घेऊन बोल. रवी, तुझ्याशी गप्पा मारताना आमचा जो इथला शिरस्ता आहे की जन्म, आईवडील, संस्कार, गुरुजन, शिक्षण, कॉलेज, शाळा, मित्रमैत्रिणी, हे सगळं थोडक्यात सांग. जन्म कुठे झाल्यापासून सुरुवात कर. जन्म प्रभादेवीचा. इथपर्यंत येण्याचा प्रवास खूप मोठा होता सर, त्यामुळे इथे आल्यावरती थोडंसं एक दडपण येतं. एवढा मोठा दिग्दर्शक तुला आता दडपण, तू आमच्यासारख्याला बोलायला लावतोस. जन्म प्रभादेवीचा. आम्ही आधी पेडणेकरवाडीत राहायचो, जे सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी बाजूला आहे. तर तिथे राहायचो आणि मग तिथून मग आम्ही शिफ्ट झालो आदर्शनगर, जे या स्टुडिओपासून अगदी एक 10 मिनिटावरती आहे. आणि तिथे बालविकास मंदिर म्हणून शाळा होती, ते 4थी पण शिक्षण केलं. नंतर राजा नाबर गुरुजी पिंटोविला, तिथे 5वी 6वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर बाबा म्हणाले आपण मुंबई सोडायची. आणि मग मी बाबांना अजूनही म्हणतो, बाबा वरळी ते डोंबिवलीच्या मध्ये अनेक स्थानक आहेत. शिवाजी पार्क येतं, माहीम येतं, छान बांधवा येतं, घाटकोपर येतं, त्या साईडला पार्ला येतं. तर तुम्ही तिथे कुठेच नाही गेलात, डायरेक्ट डोंबिवलीला गेलात. तर बाबा आम्हाला घेऊन डायरेक्ट डोंबिवलीला गेले. मग डोंबिवलीमध्ये 7वी ते ऑलमोस्ट जे स्कूल ऑफ आर्ट पण सगळं शिक्षण म्हणजे डोंबिवलीत कॉलेज झालं माझं. मी 7वी ते 10वी स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये केलं. त्यानंतर 11वी आणि 12वी सायन्समध्ये केलं KV पेंढारकर कॉलेजमध्ये. अच्छा. आणि त्यानंतर मग समाव ते सायन्स जमत नव्हतं, डेरिव्हेटिव्स, इंटिग्रेशन्स,
ह्यात मन नव्हतं रमत. चित्रकला आधीपासून आवडत होती, पण वडील नेहमी म्हणायचे की चित्र काढून काही होणार नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या काही होणार नाही. कारण बाबा माझे मिलमध्ये काम करायचे आणि ते सतत म्हणायचे की काहीतरी शिक, काहीतरी मोठा हो, ह्या लाईफमधनं बाहेर पड, काहीतरी अजून काहीतरी कर. त्यामुळे शिक्षण मस्ट आहे म्हणून. पण मला समहाव चित्रकला आवडत होती आणि मला जेजेत जायचं होतं. आणि मग मी 12वी नंतर सायन्स सोडलं आणि मग मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन घेतलं, कमर्शियल आर्टमध्ये. आणि तिथून मग पुढे सगळं जाहिरात क्षेत्र सुरू झालं माझं. जेची कुठली बॅच तुझी? जे मी 1995ला पासआउट झालो जेमधनं. आणि तिथे माझं इलेक्टिव्ह होतं फोटोग्राफी. हे जे तुझं चित्रकलेचं व्यसन म्हणा किंवा आवड म्हणा जी होती, त्याबद्दल बाबांचं काय म्हणणं होतं आणि आईचं काय म्हणणं होतं? ॲक्च्युली आमच्या घरामध्ये असं कोणच कलाकार नाही, म्हणजे कोणत्याही कलेशी संबंधित कोणच नाही आहे. त्यामुळे चित्र काढून एक्झॅक्टली काय होतं हे क्लिअर नव्हतं. तर बाबा नेहमी म्हणायचे की आयदर तू साईनबोर्ड पेंटिंग करशील किंवा मूर्त्या रंगवशील आणि त्यात एवढे जास्त पैसे मिळणार नाही. रिक्षा टॅक्सीवर नंबर रिक्षा टॅक्सीवर नंबर टाकेन, जे मी टाकले नंतर. आणि म्हणजे टाकून सुद्धा पाहिले. पण मला असं वाटत होतं की काहीतरी चित्रकलेमध्ये होईल. पण आणि मी क्लिअर नव्हतो की कमर्शियल आर्टमध्ये एक्झॅक्टली काय आहे किंवा फाईन आर्ट काय आहे, मला खरंच माहीत नव्हतं त्यावेळी. आणि आमच्या टीचर होत्या, शिक्षिका होत्या डोकेबाई म्हणून, तर त्या खूप चांगल्या चित्रकार होत्या आणि त्यांच्या कुटुंबामध्ये चित्रकला होती. तर त्या मला सांगायच्या की तू चित्रकला शिक, तुझ्यामध्ये आहे तो गुण आणि त्यात तू कधी पुढे करू शकतोस. आणि मग मी 12वी नंतर चालू केला माझा प्रयत्न की जेमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी काय काय करावं लागतं. पण 12वी सोडण्यानंतरचा जो काळ होता थोडा डिफिकल्ट होता, कारण बाबा म्हणाले की माझी इच्छा होती तू सायन्समध्ये काहीतरी करावंस, पण तू आता सोडलं आहे शिक्षण, त्यामुळे मग तू स्वतः तुझे पैसे कमाव. आणि मला वाटतं इट वॉज अ व्हेरी गुड मूव्ह. कारण मला अजूनही मी आज जो काय आहे तो मला वाटतं त्या एका डिसिजनमुळे माझ्या वडिलांची आहे की आय विल नॉट गोइंग टू सपोर्ट यू नाव. तू स्वतःला सपोर्ट कर. व्हेरी गुड. आणि तू स्वतः तुझे पैसे कमव, स्वतः तुझं शिक्षण कर. आणि जेव्हा तुला चाव्याची व्हॅल्यू कळेल की चाव्याने मध्ये काय काय मिळू शकतं, किती कष्ट करावे लागतात. आणि मग त्यावेळी मी मग वेगवेगळे उद्योग केले. म्हणजे त्यावेळी मग मी पेपर टाकायचो, काम करायचो मिलमध्ये, त्यानंतर क्लासेसचे पोस्टर लावायचो आणि असे बऱ्याच गोष्टी केल्या. पण त्यावेळी खरंच सांगतो, मग त्यावेळी व्हॅल्यू कळली की पैशाची व्हॅल्यू आहे आणि ती इज व्हेरी वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट. आय एम नॉट सेईंग एव्हरीथिंग बेसिकली. आणि काय असतं ना, जेमध्ये 2 शाखा आहेत, एक फाईन आर्ट आहे आणि एक कमर्शियल आर्ट आहे. आणि फाईन आर्टला कमी मुलं बसतात एंट्रन्स एक्झामला आणि कमर्शियलला खूप मुलं बसतात. कारण कमर्शियलमध्ये तुम्ही पास झालात की तुम्हाला लगेच जॉब मिळतो आणि फाईन आर्टमध्ये तुम्हाला ॲज अ फाईन आर्टिस्ट तुम्हाला ग्रो व्हायला एक वेळ लागतो, तुमची स्वतःची एक शैली तयार व्हायला लागते. तर मला वाटलं समहाव मला फाईन आर्टमध्ये मिळेल, कारण कमी मुलं बसतात एंट्रन्स एक्झामला. आणि मी रिझल्टच्या दिवशी गेलो कॉलेजमध्ये, तर नावच नव्हतं माझं त्या सगळ्या सिलेक्टेड मुलांमध्ये. आणि मला वाटलं आता पुढे करायचं काय, कारण कमर्शियलला मिळणं डिफिकल्ट आहे मला. मग कारण कमर्शियलचा माझा जो पेपर होता एंट्रन्स एक्झामचा, तेव्हा सगळं पाणी सांडलं होतं. म्हणजे उठता उठता त्या पेपरवरती अख्खं पाणी सांडलं होतं. त्यामुळे मला वाटलं ह्यात चान्सेस अजिबात नाहीत आपले. जो चान्स आहे तो फाईन आर्टमध्ये काय झाला तर होऊ शकेल कदाचित. आणि फाईन आर्टमध्ये नाव लागलं. मी 10 वेळा पाहिलं की काहीतरी चुकलं असेल, माझं स्पेलिंग चुकलं असेल, रवी यादव लिहिलं असेल, जे मला बरेच जण यादव म्हणतात वगैरे, तरी ते नाव नव्हतंच माझ्या त्याच्यामध्ये. आणि मग पहिल्यांदा खूप टेन्शन आलं की असं वाटलं की ह्या पुढे लाईफमध्ये काय, म्हणजे समजा ज्यासाठी मी कॉलेज सोडलं आहे, सायन्स सोडलं आहे, त्या जेमध्ये मला ॲडमिशन नाही मिळालं तर अजून 1 वर्ष मी काय करू. आणि खूप टेन्शनमध्ये होतो मी, खूप स्ट्रेसमध्ये होतो. आणि मी कमर्शियल रिझल्टला गेलोच नाही पाहायला. मी मित्रांना सांगितलं तुम्ही जा, तुम्ही पहा आणि माझं नाव लागलं असेल तर मला प्लीज सांगायला या. आणि कॉलेज 3:30ला सुटतं, 5:30पर्यंत डोंबिवलीला ते मित्र यायला अपेक्षित होते, पण ते कोणी आले नाहीत. त्यामुळे मला वाटलं की हेही आपलं आता चान्स गेला आहे. आणि खूप मनात विचार आलेला आता एक्झॅक्टली काय करायचं. मग मी विचार केला रिक्षा चालवूया का आपण, हाही मनात विचार आला होता. मग विचार आला होता की आपण स्क्रीन प्रिंटिंगचं काय चालू करता येईल का आपल्याला. आणि नंतर काही वेळाने अगदी रात्री 8-8:30ला मित्र आले माझे आणि म्हणाले की नॉट ओन्ली तुला ॲडमिशन मिळालं, पण यू आर सिलेक्टेड इन मेरिट लिस्ट, म्हणजे टॉप 10मध्ये तुझं नाव होतं. अरे वा. तर मला वाटतं अजूनही मला असं वाटतं कमर्शियलमध्ये, कमर्शियल आर्टच्या लिस्टमध्ये. तर मला असं वाटतं की तो जो पाणी सांडलं होतं मेमरी ड्रॉइंग होती, पावसाळा दाखवायचा होता, ते कदाचित खूप मॉडर्न वाटलं असेल त्यावेळेच्या परीक्षकांना आणि म्हणून माझं ॲडमिशन झालं असेल. बर. या व्यतिरिक्त तुला त्या काळात काही छंद होते? ॲक्च्युली मला गाणं गायला आवडायचं.
मला अजूनही खूप आवडतं, बर पण धीर होत नाही. कारण बोलणं माझं थोडंसं, मला काही शब्द वगैरे मला उच्चार मला नीट करता येत नाहीत. त्यामुळे पण हे दडपण माझं खूप आधीपासून माझ्यामध्ये आहे. पण हे दडपण तू काढून टाक रवी, एवढ्या करता की बोलताना अडखळणं हो किंवा एखाद्या विशिष्ट अक्षर उच्चारताना त्रास होणं, हो हे अधिक तर मानसिक आहे, शारीरिक फारच कमी आहे. कमी आहे. तुम्हाला नेहमी दडपण येतं की आपल्याला र उच्चारता येत नाही, नाव नेमकं रवी आहे. हो, नाव रवी, सिनेमाचं नाव पण सगळं बहुतेक नटरंग, बालगंधर्व, वाहतो, गिरजा अपार्टमेंट, वडिलांचं नाव हरिश्चंद्र, भावाचं नाव राजेंद्र, महेंद्र, सगळीकडेच आहे. पण ऍक्च्युली पण हे मानसिक जास्त आहे. याच्यावरती मी तुला एक उपाय सांगेन. हा. रोज सकाळी उठून जसं जमेल तसं अथर्व शीर्ष सावकाश म्हण, ओके, तुझा हा दोष निघून जाईल. नक्की प्रयत्न करीन. मग आता ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे ज्या क्षेत्रात आज तू एवढा मोठा झालेला आहेस की वी आर प्राऊड ऑफ यू, तर एका मिलमध्ये रंग मिसळण्याचे काम करणारा, रंग तयार करणारा मुलगा जे मधून कमर्शियलमधून बाहेर पडतो, कमर्शियल आर्टिस्ट म्हणून, तो पुढे ह्या क्षेत्रात येईपर्यंतच्या काळात काय करतो? ॲक्च्युली ज्यावेळी मिलमध्ये काम करायचं त्यावेळी लकीली काम असं मिळालं की रंग बनवायचं. म्हणजे आमच्याकडे एक पांढरा कपडा दिला जायचा आणि एक रंगीत कपडा दिला जायचा आणि सांगायचं की हा मॅच करा. अच्छा. आणि ते रंगांचं व्यसन जे लागलं मला तिथपासून, ते इतकं नंतर वाढत गेलं. मग त्याचं मग नंतर जेमध्ये गेलो. जेमध्ये सुद्धा जे डिझाईन्स करायचो ते बरेच जण मला म्हणायचं की तुझे डिझाईन खूप वेगळे असतात, तुझे करतोस खूप वेगळं असतं, कारण त्याच्यामध्ये खूप ऑनेस्ट दिसतो. आणि मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये म्हणजे ड्राफ्ट FCB उल्का म्हणून एक खूप मोठी एजन्सी आहे, म्हणजे ऑलमोस्ट भारतातील नंबर 4 नंबरची एजन्सी आहे, खूप मोठी एजन्सी आहे. आणि त्या एजन्सीमध्ये मी व्हिज्युअलायझर म्हणून कामाला लागलो. ग्राफिक डिझाईन करायचो, लोगो करायचो, सिम्बॉल करायचो, एक्झिबिशन डिस्प्लेस करायचो. आणि मग ते करता करता मी माझं काम संपवायचो आणि मग दुसऱ्यांचं काम पण करायचो. म्हणजे मी माझ्या आईला म्हटलं होतं की मी काही वर्ष विसरून जा मला. मी सोमवारी डोंबिवलीतून निघायचो, माझी बॅग घेऊन, त्यात कपडे घेऊन, टूथब्रश घेऊन, आणि मी थर्सडे फ्रायडेला घरी जायचो पुन्हा. कारण मला डोंबिवलीतनं माझं ऑफिस होतं नवीमन पॉईंटला, विटीला, तर तिथून डोंबिवलीला जायचं मला खूप कंटाळा यायचा. तर मी ऑफिसमध्ये थांबायचो आणि जेव्हा बाकीचे लोक ऑफिसला यायचे तर मी दातब्रश करत असायचो नेहमी. कारण मला असं वाटायचं की थांबून अजून काय शिकता येईल का. गुड. आणि त्यावेळी कॉम्प्युटर नवे येत होते, मला कॉम्प्युटर अजिबात येत नव्हता, तो शिकत होतो. माझं इंग्लिश अतिशय वाईट होतं त्यावेळी आणि ते मला शिकायचं होतं. मग मी रात्री इंग्लिश पुस्तकं वाचायचो, हे सगळं ऑफिसमध्ये करायचो मी. बर. आणि सतत असं वाटायचं की अजून काहीतरी करता आलं पाहिजे, एवढं इनफ नाही. आणि दिस इज नॉट इनफ हा जो प्रकार तो अजूनही चालूच आहे की हे इनफ नाही आहे, आपण जे केलं ते आतापर्यंत इनफ नाही, अजून काय आपल्याला करता येईल का. व्हेरी गुड. आणि ह्यातनं मग आम्ही रोज आणि लास्टची ट्रेन तर रोजच चुकायची. म्हणजे 12:45ची ट्रेन असायची, अगदी कर्जत ट्रेन विटीवरनं, ती रोजच चुकायची. आणि मग प्लॅटफॉर्मवरती राहायचं विटीच्या, किंवा नवीन लाईनला जाऊन त्या कठड्यावर झोपायचं. तिथे मग वेगळ्या अशा आयडिया विचार करायच्या, मग कुठेतरी लिहून ठेवायचं. असं तो थोडा प्रवास सुरू झाला. पण नंतर मग ग्राफिक डिझाईन ते रायटर मी लिहायला लागलो आहे, त्याला जवळजवळ 5-6 वर्ष गेली. कारण एजन्सीमध्ये ऑलरेडी कॉपीरायटर्स होते आणि त्यांचा तो डेडिकेटेड जॉब होता. पण मग त्यांनी लिहिलेल्या गोष्टीवर मात करून आपली आयडिया प्रेझेंट करणं आणि ती क्लायंटने अप्रूव्ह करणं, हा एक खूप मोठा प्रवास होता. आणि ते एक्सपर्टी यायला 5-6 वर्ष लागली. आणि जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट ॲड लिहिली 2004ला मला वाटतं, त्यावेळी त्या पहिल्याच ॲडला मला रायटर ऑफ द इयर अवॉर्ड मिळालं, अख्ख्या भारतातलं सर्वोत्तम रायटर म्हणून. अरे वा. आणि तिथे तो कॉन्फिडन्स हळू वाढायला लागला. मग मी लिहायला लागलो, मग मी बऱ्याचशा जाहिराती लिहिल्या, बऱ्याच ॲड्स लिहिल्या. मग वेगळ्या शूटिंग्सला जायचो, कारण लेखक म्हणून जायचो तिकडे, एक ऑन द स्पॉट काय चेंज करायचं असेल तर. आणि मग मी 1 मिनिट, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं हे. तू मरीन लाईनच्या कट्ट्यावर झोपत होतास आणि त्यावेळेला आकाशातले तारे मोजता मोजता ह्या तुझ्या विविध कल्पना तुझ्या डोक्यात घोंगावत होत्या. इथून आपण पुन्हा सुरू करूया, पण त्याच्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, पुन्हा एकदा अत्यंत खडतर प्रवास करत करत रवीसारखं एक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, ते आपण अनुभवतो आहोत. एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागते, तिची गरज आहे. तेवढी घेऊन आपण पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, बघत राहा रवी जाधव बरोबरच्या गप्पा गोष्टी दुसरी बाजूमध्ये.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रवी, विचार सगळेच जण करतात, पण नुसता विचार करून त्यातून काहीतरी इनोव्हेटिव्ह तयार करणं आणि पहिलाच नंबर मारणं, हो, हे काय भानगड आहे? ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी, म्हणजे मला आठवतंय की म्हणजे कॉलेजपासून असं होतं ना, मी राहायचो डोंबिवलीला, यायचो जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे विटीचं वन ऑफ द फॅशनेबल कॉलेज म्हणू शकतो आपण. त्यावेळी ना आपण म्हणजे आम्ही पॅन्ट शिवायचो, ट्राउझर टेलरकडे जाऊन, आणि जे जेमध्ये इथपर्यंत ऑलरेडी डेनिम आली होती, जीन्स आली होती. तर बाबांना एकदा म्हटलं की बाबा जीन्स घ्यायची आहे. बाबा म्हणाले घे ना. मग म्हटलं नाही बाबा, पण ती 699 रुपयाला मिळते, पण त्याच्यामध्ये 3 जोडी येतील कपडे, तर मग करायचं काय? कारण मला नेहमीच वाटतं आपल्याला जे नाही आहे त्याच्या रडत बसण्यापेक्षा त्यात काहीतरी मात करता येईल, त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन निघतं. म्हणून आम्ही ना तिथे फाउंटनच्या बाजूला सेकंड हँड जीन्स मिळायच्या, वापरलेल्या जीन्स 60 रुपये. आम्ही त्या जीन्स घ्यायचो आणि त्या अशा छान वापरलेल्या असायच्या. त्यामुळे ज्या श्रीमंत मुलं मुली असायच्या म्हणजे वा वे वाव, हे तू कुठनं आणलं? सांगत आमची मावशी अमेरिकेला राहते, ती पाठवते. तर ना प्रत्येक वेळी एखादी गोष्ट येत नसेल तर मग ती येत का नाही आपल्याला, आणि मग ती आली पाहिजे, ह्याचा जो कायम हे असायचा. म्हणून इंग्लिश तर अजिबात येत नव्हतं. म्हणजे मला आठवतं आहे माझं बॅड लक होतं किंवा माझं खूप चांगलं लक होतं की माझा जो पहिला बॉस होता यतीन हटंगडी म्हणून, तो गोव्यातला होता आणि तो अत्यंत उत्तम इंग्लिश बोलायचा. त्याचं इंग्लिश म्हणजे ऑलमोस्ट अमेरिकेतलं इंग्लिश कसं असतं तसं होतं. मला इंडियातलं इंग्लिश कळत नव्हतं. तर तिथलं इंग्लिश तो मला काय सांगतोय, मला तो काय ब्रीफ करतोय की अमुक टाटावरती ही ॲड करायची आहे किंवा नेवलकची अशी ॲड करायची किंवा अमूलवरती अशी ॲड करायची, मला काही कळायचं नाही. तो म्हणायचा उद्या सगळ्या मला ॲड पाहायची आहे. मग माझ्या कलिगला होतो एक्झॅक्टली काय बोलला तो, त्याला एक्झॅक्टली काय हवं होतं, तो असं असं पाहिजे, अच्छा ओके. आणि मग मी रात्रभर तो जगात बसायचो, मी कसं करू शकतो. मी अख्खा भारत पाहिला नव्हता, पण मला अख्ख्या भारतासाठी अमूलची ॲड करायची होती. मी कधी विमानात बसलो नव्हतो आणि मला एअरलाईनची ॲड करायची होती. मी आमच्या घरी डिस्टेंपर तो कायम जो असतो तो असायचा आणि आम्हाला ऑइल पेंटची ॲड करायची होती, जो वॉटरप्रूफ आहे. जे मी कधी अनुभवलंच नव्हतं, जे प्रोडक्ट मी कधी पाहिलेच नव्हते, त्याच्यावरती जाहिरात करून लोकांना कन्व्हिन्स करायचं तुम्ही प्लीज हे वस्तू घ्या. त्यामुळे त्यांचा अनुभव एक्झॅक्टली काय असेल, तो कसा असेल, हे सतत मी ऑब्झर्व करायचो. आणि मला वाटतं ॲडव्हर्टायझिंगमधलं सर्वात मोठं टूल आपण जे म्हणतो, टेक्नॉलॉजी नंतर जे तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे, तुम्ही काय पाहताय जगामध्ये, त्यात तुम्हाला काय दिसतं हे महत्त्वाचं. आणि हे ऑब्झर्वेशन वाढवण्यासाठी मी सतत मग घराच्या बाहेर असायचो. आणि बाबाईने कधी मला कधीच मनाई केली नाही, कधीच विचारलं नाही मला. दे आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट मी की तू कधी चांगलं करतोयस. आणि पण त्यांना माहीत नव्हतं एक्झॅक्टली काय. जेव्हा अवॉर्ड्स मिळायचे तर बाबा विचारायचे एक्झॅक्टली कशासाठी अवॉर्ड मिळालं आहे, प्लस बाबा मी लिहिलं आहे म्हणजे एक्झॅक्टली काय. आणि ते प्रत्येकी चौकशी करायचे की हे काय तू एक्झॅक्टली करतोस. आणि नंतर जेव्हा जाहिरातीमध्ये अवॉर्ड्स मिळायला लागले आणि नंतर मी डायरेक्ट करायला लागलो ॲड्स पहिल्यांदा, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की एज अ रायटर मी काहीतरी लिहायचो आणि एक वेगळा शॉट समोर दिसायचा आणि मला नाही हा नव्हता तो शॉट, मला असं नको होतं, मला त्या डोळ्याचा क्लोजअप हवा होता त्यावेळी वगैरे. तर मग काही मी सांगितलं की मी काही एखाद दुसऱ्या ॲड डायरेक्ट करू शकतो का, आणि आय स्टार्टेड दॅट. आणि मग तो प्रवास करता करता सर्वात मोठा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टार्टेड डिरेक्टिंग ॲड्स, हां, पण हाऊ यू वेर अलाउड टू डू इट? बेसिकली कारण ॲडचं सगळंच अर्थशास्त्र फारच वेगळं आहे, खूप महाग असतं, खूप रिस्क असतं, फारच महागडं आहे. पण समहाव द वे आय प्रेझेंट, मी ज्या पद्धतीने ती मांडली ॲड क्लायंटसमोर आणि चांगलं अस्खलित इंग्लिशमधनं मांडली आणि त्याने ती आवडली. आणि त्यांनी सांगितलं तूच का करत नाहीस. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा ॲड प्रेझेंट करतो क्लायंटला, आपली एनर्जी की आपण ज्या पद्धतीने ती क्लायंटला सांगतो, क्लायंट हा खूप चांगल्या पद्धतीने ती सांगतोय, ह्यालाच ॲड डिवेट करू दे. अशा पद्धतीने काही ॲड करायला सुरुवात केल्या. आणि सर्वात मोठा म्हणजे सक्सेस खूप चांगलं मिळत होतं, अवॉर्ड्स मिळत होते. पण त्याचा ड्रॉबॅक असा होता की दिवसरात्र काम केल्यामुळे वाचन कमी होत होतं एका बाजूला. आणि मला वाचनाची शाळेमध्ये असताना प्रचंड आवड होती, मराठी साहित्य वाचायचो. पण ह्या सगळ्या ॲडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यामध्ये किंवा जो कॉम्पिटिशन सुरू झाली की आता यशस्वी व्हायचं, आपल्याला काहीतरी काम करायचं, आपल्याला थोडे पैसे कमवायचे, त्याच्यामध्ये वाचन बाजूला राहून गेलं. आणि मग ॲक्च्युली 2005 पासून मी ठरवलं की आता आय हॅव टू गो बॅक टू रूट्स, मला वाचायला सुरुवात केली पाहिजे आता. आता अदरवाईज खूपच लांब चाललं आहे सगळं. आणि मी आय स्टार्ट रिडिंग. आणि तिथे ॲक्च्युली माझ्या पुढच्या सिनेमांची सुरुवात आपण सांगू शकतो. 2005 पासून ज्यावेळी वाचायला सुरुवात केली तिथून मला वाटायला लागलं की मला एक सिनेमा करायचा आहे, अशी जी इच्छा जागृत व्हायला लागली, ते वाचनात व्हायला लागली. तुझ्या आई वडील आणि भावंड
यांच्याबरोबरच तुझी फॅमिली जी आहे हां. त्याबद्दल काय सांगशील? आमच्या घरी बाबांनी एक खूप चांगलं केलं होतं. आम्ही तुझा आमच्या भाऊ तुम्ही किती? मला 2 भाऊ 1 बहीण, सगळे मोठे, मी सर्वात छोटा धाकटा. बर 4 नंबर मी, मोठा राजेंद्र, मग नंबर 2 महेंद्र, मग बहीण वैशाली आणि मी रवींद्र. मग भाऊ काय करतायत? माझा मोठा भाऊ अजून रिक्षा चालवतो बर आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम, कारण तो अत्यंत इमानदार रिक्षावाला आहे. आणि माझा त्याला काय म्हणतात, ऑडियन्सची पहिली रिॲक्शन बघायचं तिकडनं येते. म्हणजे नटरांची ज्या गाणी गाजली होती तो नॉर्मली भजनं ऐकतो बर आणि जे मागे लोक बसायची, सांगायची की "अरे गाणं बंद कर, ते वाजली की वागा लाव", की मग तुम्हाला हळूच फोन करायचा, "गाणं गाजतंय तुझं". माझे सगळे ग्राहक सगळे म्हणतात की वाजली की वागा लाव. तर ती रिॲक्शन, रुटेड रिॲक्शन तिकडनं मला ऑलमोस्ट मिळते. बाबा मिलमध्ये होते, बाबा आता रिटायर झालेत, आई हाऊसवाईफ होती. आणि मधला भाऊ माझा म्हणजे महेंद्र जो आहे तो एका कंपनीमध्ये काम करतो. आणि बहीण आहे, शी इज मॅरिड नाव, तिला एक तेजस नावाचा मुलगा आहे. आणि आम्ही बाबांनी समाव आधीपासून फ्रेंडशिप ठेवली, त्यामुळे दादा वे कोणाला बोलत नाही. आम्ही राजू, मया आणि वैशू असंच एकमेकाला हाक मारतो आम्ही. त्यामुळे राजू दादा आम्ही कधीच बोललो नाही इनफॅक्ट. तर आम्ही असं, कारण प्रत्येकाचं अंतर 1 वर्ष आहे आमच्यामध्ये, त्यामुळे सगळे एकाच वयाचे जवळपास असल्यामुळे आम्ही जास्त मित्र आहोत. त्यामुळे आम्ही अजूनही फ्रेंड आहोत. म्हणजे अजूनही डोंबिवलीत खूप कमी लोकांना माहिती असतं की ते माझ्या भावाच्या रिक्षात बसलेले आहेत. अच्छा. खूप कमी लोकांना माहिती असतं. पहिली ॲड तुला जेव्हा ही ॲड तू कर असं कॉन्फिडन्सनी, कारण तू अस्खलित इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीने हो क्लायंटला जे म्हणायचंय ते तू बरोबर त्याला पोचवलंस. तो दिवस, ती माणसं, नाव घ्यायचं घ्यायचं न घ्या, हे मला सांग. आणि देन हाऊ यू स्टार्टेड अगेन प्रोसिडिंग फर्दर? ॲक्च्युली झी सिनेमाची ॲड आम्हाला ब्रीफ केली होती. अच्छा. आणि सिनेमा चॅनल आहे ते, म्हणजे सिनेमा चॅनलची ॲड करायची आहे. तर मग आमच्याकडे कोणते कोणते सिनेमे आहेत हे नॉर्मली दाखवायचं, असं त्यांचं ब्रीफ होतं आम्हाला. आणि मला समाव असं वाटलं की जर हे सिनेमा चॅनल आहे तर त्याची जाहिरात ॲडसारखी का, जाहिरातीसारखी का, त्याची जाहिरात ही सिनेमासारखी का नसावी. म्हणून मी 2 मिनिटाची एक मोठी जाहिरात लिहिली. आणि जाहिरातमध्ये ॲक्च्युली मी एक सिनेमा लिहिला बर की एक कसं एक लहान मुलगी असते, मग तिला कसं डाकू पळून नेतात, मग तिथे ती कशी स्वतः डाकू बनते, आणि मग तिचं जे ओरिजिनल पॅशन असतं म्हणजे डान्सिंग, ते टी व्ही बघून कसं शिकते. तर ही अखंड स्टोरी एक लिहिते. तिचं नाव होतं पाप का अंत म्हणून. आणि ती जाहिरात इतकी गाजली की ती म्हणजे एक मोठा फिल्म फेस्टिवल गोव्यातला इफी, त्यामध्ये ती ॲज अ फिल्म दाखवली गेली 2 मिनिटाची. म्हणजे इंडियाची सर्वात छोटी फिल्म असं म्हणून ती 2 मिनिटाची फिल्म त्याला दाखवली गेली होती. आणि तिला खूप त्यावेळी अवॉर्ड्स मिळाले. तिकडनं एक थोडा कॉन्फिडन्स बूस्ट झाला माझाही आणि माझ्या एजन्सीचा आहे की हा लिहू शकतो, हा काहीतरी करू शकतो. आणि माझंही की येस की आपण ते केलं करेक्ट आहे. त्यानंतर मग सनफिस्ट मावी म्हणून बिस्किट होतं त्यांना, आणि महाराष्ट्र हे मावी बिस्किटचं खूप मोठं मार्केट आहे, स्पेशली पुणा. तर ते म्हणाले की आम्हाला महाराष्ट्रामध्ये काहीतरी करायचं, आम्हाला मराठी ॲड करायचं, आम्हाला हिंदी ॲड करायचे, ओन्ली फॉर महाराष्ट्र, कारण त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर होता शाहरुख खान. बर तर त्यांना हिंदी ॲड करायची होती, पण मार्केट मराठी. तर मग मी म्हटलं की जर मार्केट मराठी आहे आणि जर शाहरुख खान आहे तर तो मराठीत का नाही ॲड करू शकत. तर त्याच्या आधी कुठच्याही मल्टीनॅशनल मोठ्या ब्रँडची मराठीसाठी स्पेसिफिक ॲड झाली नव्हती. मराठी ॲड डब व्हायच्या, म्हणजे हिंदीमध्ये ॲड शूट व्हायच्या आणि मराठीत डब व्हायच्या. तर मी म्हटलं नाही, आपण ही ॲड संपूर्ण मराठीत कन्सिव्ह करू आणि आपण मराठीमध्ये ॲड शूट करू. तर आम्ही शाहरुखला भेटलो, त्याला म्हटलं की असं ॲड आहे. तो म्हणाला की मला ही आयडिया आवडली, आपण करूया मराठीमध्ये. आणि त्यावेळी नुकतंच श्वासला ऑस्कर वगैरे मिळालं होतं, म्हणजे ऑस्करच्या श्वास जात होती त्यावेळी. तर त्यावेळी ते सगळं इन्कॉर्पोरेट करून मी ती जाहिरात लिहिली होती मराठीमध्ये. आणि दॅट वॉज फर्स्ट, म्हणजे एका मल्टीनॅशनल ब्रँडची पहिली मराठी सो कॉल्ड ॲड. शाहरुख खान स्वतः होता, फराह खानने ती हे कोरिओग्राफ केली होती, विशाल शेखरने त्यावेळी मराठी म्युझिक दिलं होतं. आणि ती पण ॲड प्रचंड त्यावेळी गाजली होती. कोल्हापुरीच्या जागेवर आलेवे शूज, 90च्या जागी ट्राउझर लूज, असं कधी सिनेमाची झाली आपल्या ऑस्कर वावीसू, एकमेकांचे पाय खेचू म्हण झाली जुनी, नव्या महाराष्ट्राची नवी ही कहाणी, मग मावी जुनी का हत्तीच्या मावी. आणि त्यात पहिल्यांदा नाचा दिसला होता. तिकडे जी प्रोसेस सुरू होती ती नंतर 2010ला नटरंगत झाला. ह्या तुझ्या सगळ्या पहिल्या ज्या उमेदवारीचा जो काळ होता त्याच्यामध्ये घरच्या लोकांची साथ किंवा आणखीन बाहेर कोणाची साथ किंवा त्यांच्या प्रतिक्रिया किंवा मदत, असं थोडक्यात सांगू शकशील? कारण एकतर घरच्यांचा प्रचंड सपोर्ट होता, त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स होता की हा काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह करेल काहीतरी. कारण मी लहानपणापासून कधी वेगळ्या अशा गोष्टी करत व्हायचो.
मग चित्रकलेमध्ये असो किंवा एखादी गोष्ट बनवण्यामध्ये असतो, हस्तकलेमध्ये असो, काहीतरी बनवायचं वेगळं. बाबांना माहिती तर काहीतरी करेल. गावी नाटकात छोटी अति छोटी छोटी कामं करायचो. गाव कुठलं तुझं? गाव माझं कासे म्हणून तालुका संगमेश्वर चिपळूण. बर. तिथे छोटंसं गाव आहे. तिथे नाटकं होतात दर माघी गणेशोत्सव जानेवारी महिन्यामध्ये. नाटक म्हणजे काय बोलायलाच नको. आणि तिथे म्हणजे नाना गवंडे होते साहित्य संघाचे अध्यक्ष, तर ते आमचे गावचे. तर ते मोठे फ्लॅट आणायचे ऐतिहासिक नाटकाचे. आणि त्या फ्लॅट समोर मग बेबनशाही, नेकजात मराठा अशी नाटकं पाहून असं वाटायचं की वाव. त्यात मग छोटा संभाजी शिवाजी नवली मी असायचो त्यावेळी. आणि ती मजा यायची तलवार विवार घेऊन. आणि त्यावेळी त्या बाबाईंना वाटतं की हा काहीतरी करेल. पण जेव्हा ॲक्च्युली शिफ्टिंग होत होतं म्हणजे इन टर्म्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग टू सिनेमा, हा जो टाईम पिरियड होता, त्यावेळी माझ्या बायकोची मला प्रचंड मदत झाली म्हणजे इन अ वे की एक छान लाईफ चालू असतं आपलं, सगळं व्यवस्थित म्हणजे सेटल असतं की तुम्ही जे आपलं स्वप्न असतं की ज्या भारतातल्या सर्वात मोठ्या एजन्सीत काम करायचं ते साकार झालं होतं. स्वप्न असतं की आपली स्वतःची गाडी असावी, ती कंपनीने दिलीच होती. स्वप्न असतं की स्वतःचा एक मोठा फ्लॅट असावा, तो छान फ्लॅट कंपनीने दिला होता. म्हणजे जे आपल्याला लागतं ते एव्हरीथिंग मिळालं होतं. अवॉर्ड्स मिळत होते जाहिरातीमध्ये आणि खूप गलिलठ्ठ पगार होता. आणि त्या मोमेंटला मी समहा 2005 पासून मनात असं सुरू झालं होतं की आपण तेच करतो एका जाहिरातीमध्ये, किंवा आपण पेश है नया, ह्याच्यामध्ये एवढं विटॅमिन एक्स्ट्रा, आपण फक्त हेच करायला लागलो आहे का आता? आपण फक्त प्रोडक्ट विकायला लागलो आहे का? क्रिएटिव्हिटी थोडी कमी होते का ॲडमधली? असे मनात थोडे प्रश्न यायला लागले होते. आणि असं वाटायला लागलं की आपण कधी वेगळं केलं पाहिजे, आपल्याला कधी करता येऊ शकतं कदाचित. आपलं जे म्युझिकची आवड आहे किंवा जी गोष्ट सांगायची जी आवड आहे आपल्याला, ती आपण कोणत्या वेगळ्या फॉर्ममध्ये सांगू शकतो का? जाहिरातीपेक्षा वेगळा दुसरा फॉर्म असं आहे का? आणि त्यावेळी लकीली मराठी सिनेमा एक वेगळ्या पद्धतीची काट टाकत होता. बरीच वेगळ्या क्षेत्रातली माणसं मराठी सिनेमात येत होती. श्वासमुळे मला वाटतं एक सगळे एकत्र आले होते, काहीतरी करावं, ट्रेंड सेटर, एक स्पिरिट आलं होतं सगळ्यांना. ट्रेंड सेटर. आणि फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा जायला लागला होता. त्यामुळेच असं वाटलं की हे क्षेत्र ते आहे का, असं एक मनात फक्त वाटायला लागलं होतं त्यावेळी. आणि फक्त मी एकदा बायकोला असं म्हटलं होतं की इज अ टाईम की मी सोडू शकतो का? आणि किंवा इफ तुला जर खरंच सोडायचं असेल तर आय एम व्हेरी, मी शून्य पगार मी घर चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. तर ती कामाला लागली, एका शाळेमध्ये ती टीचर म्हणून कामाला लागली आणि मी घरी बसलो. व्हेरी गुड. आणि दिस इज हाऊ वी स्टार्टेड. व्हेरी गुड. म्हणजे द वे शी सपोर्टेड यू इज व्हेरी गुड. Yeah. पुढच्या प्रवासाबद्दलची कहाणी नंतर सांग. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेतोय आपण. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. लवकरच तुमच्या भेटीला आम्ही येतोय रवी जाधवला घेऊन. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजूमध्ये गप्पा गोष्टी रवी जाधव बरोबर. मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे दुसरी बाजूमध्ये गप्पा गोष्टी रवी जाधव बरोबर. रवी, यू सेड 0 पगार आणि बायकोनी ते ॲक्सेप्ट केलं. इथपासून आता त्या कहाणीला सुरुवात कर. आणि तुला पहिली संधी मग कशी मिळाली? किती स्ट्रगल करावा लागला? म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा 10-10 वर्ष स्ट्रगल करतो आजही. हो, चांगली कथा असून सुद्धा. हो. म्हणजे मला असं वाटतं की माझी मुलगी चांगली आहे, माझा मुलगा चांगला आहे, समोरच्याला पैसे घालणाऱ्याला ती चांगली वाटले पाहिजेत लोक. तुला किती काळ थांबावं लागलं? ज्यावेळी आपण एका ठिकाणी खूप हॅपी असतो, एखादं काम करत असतो आणि आपण खूप खुश असतो, त्यावेळी असं वाटतं की सगळं सेटल आहे आता लाईफमध्ये. आणि आय थिंक तोच काळ असतो ज्यावेळी आपल्याला आपण दुसरं काय करू शकतो का याचा फक्त एक विचार केला पाहिजे. कारण माझ्या लहानपणी काय आपल्या लाईफमधल्या बऱ्याचशा गोष्टी या लहानपणापासून येतात, त्या आठवणींमध्ये असतात. तर मला सतत एक गोष्ट लहानपणापासून त्रास द्यायची की म्हणजे बाबा खूप चांगले पेटी वाजवायचे आणि त्यांना गाण्याची आवड होती. पण त्या मिलच्या गव्याट्यामध्ये किंवा आमच्या 4 मुलांच्या वाढवण संगोपन करण्यामध्ये त्यांना त्यांची हॉबी जोपासताच आली नाही. त्यांनी कधी मी ते प्रयत्न करायचे कुठेतरी जाऊन कधी गाण्याचा, पण ते त्याच्यापुढे त्यांना पुढे काय करता नाही आलं. तर ते मला एकदा खूप आधी बोलले होते की काय ना, आपल्याला लाईफ एकच मिळतं, 7 जन्मावरती विश्वास नाही माझा. तर एका लाईफमध्ये आपण काय काय वेगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे प्रत्येक 5-6 वर्षांत आपल्याला एक वेगळं चॅलेंज मिळू शकतं का, एक वेगळं करिअर मिळू शकतं का? तर तू ते करू शकतोस, तर तू ते करायचा नक्की प्रयत्न कर. आणि हे वाक्य माझ्या डोक्यात इतकं सतत साठलं आहे की ते इतकं मला अजूनही ते मला खूप इन्स्पायर करतं. त्यामुळे मग जेव्हा 2005ला मी झी गौरव प्रोग्राम होता, त्यात मी अगदी मागे होतो
वन ऑफ द म्हणजे एजन्सीला जे पासेस मिळतात ॲड एजन्सीला त्याचे मला पास मिळाले होते आणि मी पाहायला गेलो होतो. तिथे गणपत पाटलांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला होता आणि ते तिथे एक एव्ही दाखवली गेली आणि ती एव्ही पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ह्यांच्यावर सिनेमा होऊ शकतो का. मला नेहमी असं वाटतं की सिनेमाची जी कल्पना जी आपण त्याला आयडिया म्हणतो युनिव्हर्सली, ती आयडिया खूप महत्त्वाची आहे आणि ही आयडिया नेहमी आपल्या आजूबाजूला असते. बऱ्याचदा आपण ती आयडिया शोधायला खूप लांब जातो, पण ती आयडिया नेहमी आपल्या जगण्याच्या आजूबाजूला असते. आपण जे जगलो आहे ऑलरेडी, आपण ते पाहिलं आहे ऑलरेडी, तिथेच ती कुठेतरी आयडिया असते. आणि हे जाहिरातीपासून आम्हाला म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे की एखादं उत्तम जाहिरात किंवा उत्तम सिनेमा करायचा असेल तर त्याची नेमकी कल्पना काय आधी, ती एक गोष्ट काय जी तुम्हाला एक्साईट करते, ती एक गोष्ट काय जी तुम्हाला म्हणते की आता 1 वर्ष झोकून दे ह्या कामाच्या मागे. ती गोष्ट एकच असते, पण मग ती आयडिया कुठची. बऱ्याचदा असं होतं आपण बरीच पुस्तकं वाचतो, आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, पण आपल्याला ती एक आयडिया इन्स्पायर करेल असं वाटतं की ह्याच्यावरती आपण काम करूया. तर त्या मोमेंटला मला असं वाटलं की येस आपण ह्याच्यावर सिनेमा करूया. मी आहे मूळचा चिपळूण, तिथे लावणी अजिबात होत नाही, तमाशा होत नाही आणि सिनेमा करायचा होता गणपत पाटलांवरती. आणि त्यावेळी मग असं वाटलं की आपण हे तमाशा एक्झॅक्टली फॉर्म काय आहे आपण पाहूया, आपण त्या माणसांना भेटूया, त्या कलाकारांना भेटूया. पण ऑफिस FCB उल्का नुकतंच आलेलं टाटा इंडिकॉमचं अकाउंट, टेलिकम्युनिकेशन बूम इंडियामध्ये चालू होती त्यावेळी अक्षरशः दिवसरात्र काम म्हणजे 18 तास काम तर वेगळं चालायचं. त्यानंतर पुन्हा विकेंडला मुंबईच्या बाहेर जायचं कुठे लांब आणि तो तमाशा बघायला जायचं, तो पाहायचा, त्या कलाकारांना भेटायचं. एक मोमेंट अशी आली की वाटली की आता आपण थांबलं पाहिजे इथे. आणि मग जसं म्हटलं की मी सांगितलं आमचे जे बॉस होते नितीन कळकवे म्हणून, त्यांना म्हटलं की सर मला जॉब सोडायचा. आणि ते खरंच शॉक झाले, कारण 12 वर्ष मी त्या एजन्सीमध्ये होतो आणि ऑलमोस्ट आम्ही म्हणजे फॅमिली होतो. आणि ते मला म्हणाले की म्हणजे तुला जर कधी वेगळं करायचं आहे इट्स व्हेरी गुड, म्हणजे आय एम विथ यू, पण तू कोणत्या क्षेत्रात चालला आहेस, सिनेमा. म्हटलं हो. म्हणजे अतिशय अनसर्टन वर्ल्ड आहे, तिथे सर्टनिटी नाही आहे. तिथे तू तुझ्या कन्व्हिक्शनने काम करतोस, पण शेवटी तो सिनेमा चालेल का, त्याला अवॉर्ड मिळेल का, यासाठी तो सिनेमा केलास तर त्याचं काही होणार नाही. तुला आवडते म्हणून तू कर, पण तू एखाद्या याच्या बदल्यात मला काय मिळेल ते करू नकोस. आणि जर तू सिनेमा करतोयस तो जर चालला तर वेल इनफ, अजून एक सिनेमा कर. जर नाही चालला तर परत आमच्या उल्काला जॉईन कर, FCB उल्काला. आणि त्यांनी खरं ती जागा ठेवली होती माझी बालगंधर्वच्या सिनेमापर्यंत. आणि मग सगळ्यांना सांगितलं घरी. वडील प्रचंड शॉक झाले होते, वडील डिस्टर्ब होते, ते थोडे घाबरलेसुद्धा होते. अरे सगळं चांगलं चाललं आहे आणि कोकणातले आहेत ना, नजर लागलेले वगैरे ते पण चालू झालं आमच्या घरी की काय याच्या डोक्यात झालं आहे आता, इतकं छान हां काहीतरी. आणि मेघना म्हणजे बायको ती म्हणाली की नाही तुला करायचं तर कर तू, कारण म्हणे आता जर तू नाही केलंस ते तर तू अजून फ्रस्ट्रेट होत जाशील, अजून चिडचिडा होत जाशील, तुझ्या कामाचं लक्ष लागणार नाही, तुझ्या मनात जर आता आलंच आहे नाही तर तू ते कर. मी म्हटलं आपण करून बघूया काय होतं. सो 2008ला आणि शिवाय त्यांनी सांगितलं होतं की काही झालं नाही तर यू आर वेलकम. हां, मग मी गणपत पाटलांबद्दलचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी एक पुस्तक छोटंसं लिहिलं होतं, पण ते इतकं सिनेमॅटिक नव्हतं असं मला पर्सनल त्यावेळी वाटलं. मग मला कळत नव्हतं की काय एक्झॅक्टली करायचं. विषय मी सांगितला अजय बालवणकरला, जो माझा मित्र होता त्यावेळी. तर अजय मला म्हणाला की तू एक कादंबरी वाच, तुला मी कादंबरी देतो. आणि त्याने मला नटरंग ही कादंबरी डॉक्टर यादवांची, बरोबर. आणि ती कादंबरी वाचल्यानंतर मग झालं, मग सगळंच संपलं. म्हणजे मग सुटलं, मग जॉब बीब सगळं. नो बट हू पुट द फेथ इन यू. ॲक्च्युली ज्यावेळी मी झी सिनेमाची ॲड केली होती, ती झी सिनेमाची ॲड त्याच्यानंतरच्या बऱ्याचशा जाहिराती खूप गाजल्या आणि झीच्या आणि इतर ब्रँडच्या सुद्धा. त्यामुळे ते मला सांगायला लागले, तो आमच्यासाठी लिही, आमच्यासाठी डिबेट कर काहीतरी. तर ज्यावेळी मी पहिल्यांदा सांगितलं नितीन वैद्यांना की अहो मला माझ्या डोक्यात ही कल्पना आहे, मला एक सिनेमा करायचा आहे, तर तुम्ही फायनान्स कराल का. आणि त्यावेळी मला वाटतं झी टॉकीज नुकतंच सुरू झालं होतं, तर ते मला म्हणाले की तू कर. आणि त्यावेळी म्हणजे एक बजेट फायनलाइज झालं, त्यानंतर त्याचे बरेचसे रिडिंग झालं त्या सिनेमाचे. आणि ॲक्च्युली सोपी नव्हती प्रोसेस, कारण आता हे सांगायला खूप पटकन वाटतं, तो टाईम खूप होता पण तो. आणि प्रत्येक एव्हरी डे असं वाटत होतं की कधी मिळते तो संधी कधी मिळते, ती संधी कधी मिळते. आणि पण समहाव मला ते म्हणाले की तू कर, तू चांगलं कर. कारण जाहिराती खूप केल्या होत्या, म्हणजे एक समोर पोर्टफोलिओ स्वतःचा तयार होता की हे मी काम केलं आहे जाहिरातीमध्ये, किंवा मी त्याचं डायरेक्टर मी हे काम ऑलरेडी केलेलं आहे. तो एक शोविल म्हणा की तो पोर्टफोलिओ स्वतःचा होता आणि तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग होता. आणि एक मिनिट, सॉरी टू डिस्टर्ब यू अँड इंटरप्ट यू.
तू जेव्हा ॲड्स करत होतास, लिहित होतास, तुझ्या आयडियाज घेऊन जात होतास, तेव्हा तुझा DOP कोण होता? तेव्हा वेगळे DOP म्हणजे आम्ही वेगवेगळ्या म्हणजे त्या जाहिरातीनुसार आम्ही DOP चूज करायचो. अच्छा. कारण एखादी जाहिरात समजा जास्त एकदम गावची वगैरे असेल तर वेगळ्या पद्धतीने DOP लागायचा. सिटी वाईज असेल तर मॉडर्न तर कारण प्रत्येक DOPची एक शैली असते, प्रत्येक DOPची एक स्टाईल असते. तर त्यांच्याप्रमाणे काम करायचो. आणि ज्यावेळी नटरंग करायचं ठरलं त्यावेळी डेफिनेटली माझा जो कॉलेजचा मित्र होता, जो माझ्याबरोबर आम्ही सतत ट्रेनमध्ये जायचो, मग दादर प्लॅटफॉर्मला राहायचो, नरिमन पॉईंटला राहायचो, तो महेश लिमये. महेश. आणि महेशने तिथपर्यंत 6 फिल्म केल्या होत्या. अच्छा. महेशने मधुर भांडारकरच्या फिल्म केल्या होत्या. हो. आणि त्याला एक सिनेमाचा अनुभव होता. आणि महेशला मी म्हटलं की महेश मला एक सिनेमा करायचा आहे. तो काय सिनेमा आहे? म्हटलं असाचा नटरंग नावाचा सिनेमा करायचा आहे, जो म्युझिकल सिनेमा असेल. तो मला आवडेल करायला. आणि त्याची 7वी फिल्म नटरंग होती. आणि मग आम्ही ती फिल्म चालू केली. तुझी पहिली, त्याची 7वी. हां, माझी पहिली, त्याची 7वी फिल्म. तर महेश शेठ तुझं हे याच्यावर एकमत झालं. पण महेश आणि तू सिनेमाची तुझी कथा ऐकल्यानंतर महेशचं काय मत होतं? अगदी थोडक्यात सांग, कारण पुढे आपल्याला म्हणजे वेळ कमी आहे आणि तुझ्याकडून बरंच काढायचं आहे. महेश म्हणाला की बेसिकली ही कल्पना खूप युनिक आहे. कारण जसं तुम्ही मगाशी विचारलं स्ट्रगल तुझं एक्झॅक्टली काय होतं, माझा स्ट्रगल एक्झॅक्टली हा होता लोकांना कन्व्हिन्स करणं की तमाशा सिनेमा करायचा. कारण जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली होती तमाशा प्रधान सिनेमा नव्हता आला. म्हणजे सिनेमात एखादा आयटम सॉन्ग म्हणून तमाशा येऊन गेला होता. पण तमाशावरती जे सिनेमा आधी जे व्हायचे, बालजी वगैरे जे करायचे किंवा राम कदम जे करायचे, तर तमाशा प्रधान सिनेमा आला नव्हता. आणि आफ्टर लॉंग टाईम एक ॲडव्हर्टायझिंगचा माणूस तमाशावर सिनेमा करू पाहत होता. आणि हे कॉन्ट्रास्ट अतिशय हे होतं. आणि त्यामुळे तमाशा सिनेमा करायचा का? तो आत्ताच्या काळात तो चालेल का? आत्ताचा जो यूथ आहे तो यूथ तमाशा प्रधान सिनेमा पाहिल का? त्याला लावण्या बघायला आवडतील का? हा सगळा विचार खूप मनामध्ये होता. आणि त्यामुळे थोडासा तो वेळ लागत होता मला. पण ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली गेली त्या सिनेमाची जी मांडणी केली होती, तिचा मेन टार्गेट ऑडियन्स हा यूथ होता माझा. की मला असं वाटलं का सिनेमा यूथसाठी केला पाहिजे. आणि ह्या तमाशांच्या म्हणजे ह्या सिनेमाच्या गाण्यांवरती प्रत्येक आईला आपल्या मुलीला डान्स करायला सांगायला प्राऊड वाटलं पाहिजे. आणि लावणी पुन्हा घरघरात पोचली पाहिजे पुन्हा काही वर्षानंतर. म्हणजे खूप वर्षमध्ये झाली होती. वाजवले की बारा अमेरिकेत जन्मलेल्या मुलींचं मी पाहिलेलं आहे अमेरिकेत, बरं का. आणि आउटस्टँडिंग. आणि म्हणजे आता जेव्हा यूट्यूब बघतो तेव्हा असं म्हणजे जगातल्या प्रत्येक देशातल्या तिथल्या लोकल जे नर्तक आहेत त्या सगळ्यांनी नर्तकांच्या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केला आहे. भारतामधल्या ऑलमोस्ट सगळ्या भाषाच्या सिंगरने त्याची गाणी गायलेली आहेत. आणि मला वाटतं त्याचं क्रेडिट डेफिनेटली अजय अतुलला सुद्धा आहे की त्यांनी अमेझिंग म्युझिक दिलं होतं. एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. मित्रांनो, विश्रांती थोडा वेळ, परत येतो. जाऊ नका कुठे, पाहत राहा दुसरी बाजू. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर नटरंग झाल्यानंतर म्हणजे इट वॉज अ सक्सेसफुल फिल्म. त्यामुळे झी सिनेमाचा तुझ्यावर विश्वास बसला ताबडतोब 100% का काही मागे पुढे दुसरा सिनेमा देताना किंवा त्याबद्दल नाही, चर्चा नटरंग करताना? अतिशय सक्सेसफुल झाला. नटरंगमुळे एक वेगळं एक त्याला काय म्हणतात एक जाहिरातीचं पॅटर्न सिनेमाचं मराठीमध्ये आलं मी म्हणेन. कारण एक वेगळ्या पद्धतीची जाहिरात, एका वेगळ्या पद्धतीने सिनेमा प्रोजेक्ट लोकांसमोर करणं, लोकांसमोर सिनेमा आणणं हे सुरू झालं. आणि ऑफर तर होत्याच लगेच म्हणजे पटकन. पण मी आणि झी आम्ही त्यावेळी असं ठरवलं होतं आपण एकत्र अजून 2 वर्ष काम नाही करायचं. अच्छा. की आम्ही एकत्र काम केलं, सक्सेसफुल झालं. आणि त्यांचाही ते नटरंग त्यांचा आय थिंक पहिलाच काय सो कॉल्ड प्रोड्यूस केलेला सिनेमा डी टॉकीजने. त्याच्यासाठी त्यांनी मला वाटतं साडेमध्ये 3 नावाचा सिनेमा केला होता. तर ते म्हणाले की आपण 1-2 वर्ष तू कधी वेगळं कर, आम्ही कधी वेगळं करतो, आपण पुन्हा नंतर एकत्र येऊ. बर. तर म्हटलं वेल सुपर. आणि मग मी एक विषयावरती काम करत होतो आणि मला नितीन देसाईंचा फोन आला की माझ्याकडे एक कथा आहे, तर तू येशील का, भेटशील का? तो नटरंग मला आवडला. तर मी गेलो आणि ते म्हणाले की बालगंधर्व यांच्यावरती सिनेमा करायचा आहे. अगेन आय गो बॅक टू माझे लहानपण, गावामध्ये प्रत्येक घरात चाललेलं नाट्यसंगीत. गावात अजूनही नाट्यसंगीतच लागतं प्रत्येक घरामध्ये. आणि बीकेसीला तुझा मी पाहिला बरं का सिनेमा. हां, अच्छा. मी आलो होतो, तुझा प्रीमियर जो हो होता मी पाहिला, नंतर पुन्हा एकदा पाहिला. फॉर यू अँड फॉर महेश.
फ्रेम करता म्हणून DOP म्हणून महेश आणि यू एज द डिरेक्टर आणि सुबोध करता सोबत करू त्या अमेझिंग. पोराने अतिशय छान काम केलेलं. काही सिनेमे आपल्याला इतकं काय लाईफमध्ये देऊन जातात काम करता करता, तर त्यांचं जे चरित्र आहे बालगंधर्वांचं, त्यातून इतक्या गोष्टी ज्या अजूनही फॉलो करतो आहे. म्हणजे जी सिम्प्लिसिटी लाईफमध्ये आली, एक ॲटोमॅटिकली सिम्प्लिसिटी येऊन गेली लाईफमध्ये. काय आपण काय मोठं करतो आहे हा विचारच मनातून निघून गेला कायम, कारण ते एवढं मोठं काम किंवा एवढं मोठं म्हणजे खऱ्या अर्थाने सुपरस्टार मराठीतला जे पहिले होते बालगंधर्व, आणि हो हो तरी लोकांना सगळ्यांना देवा म्हणायचे, सगळ्यांशी बोलायचे, एवढी सगळी अजरामर गाणी, आणि तो अख्खा तो सगळा त्यांचं सगळं अख्खा जीवन प्रवास एका सिनेमात दाखवायचा 2-2.5 तासाचं खूप डिफिकल्ट होतं. पण इथे पुन्हा जाहिरात क्षेत्र मला उपयोगी पडलं की थोडक्यात तुम्ही तो सीन कसा दाखवाल. म्हणजे ती प्रत्येक सीन खूप मोठा गोष्ट खूप मोठी होती, पण प्रत्येक सीनवरती एक सिनेमा होऊ शकतो. त्यांनी कंपनी कशी सोडली, कशी कंपनी नवी सुरू केली, ह्याच्यामध्ये अखंड सिनेमा होऊ शकतो. त्यांच्याने गोहरजान यांच्या अख्ख्याच्यामध्ये अख्खा सिनेमा होऊ शकतो. त्याने पुन्हा गणपतराव बोडस त्यांचं हे जे नातं जे होतं त्यांच्यावरती अख्खा एक सिनेमा होऊ शकतो. मला असं असताना हा 2 तासात सिनेमा कसा बसवायचा, आणि त्यामुळे समाव तो कुठेतरी ते जुनं एक एक्सपिरियन्स खरंच उपयोगी पडला. त्यातली गाणी म्हणजे सिनेमात 13 गाणी होती आणि अल्बममध्ये 21 गाणी होती. आणि पुन्हा त्यातला एक स्वार्थ होताच की नाट्यसंगीत अत्यंत जवळनं त्या सगळ्या माणसांना भेटता आलं. आनंद सारखा एक मित्र भेटला, आणि शौनक अभिषेकी, आनंद, महेश काळे यांच्याबरोबर गाणी ऐकायला त्यावेळी खूप मिळाली. आणि म्हणजे एक मी म्हणतो ना, जे लाईफमध्ये लहानपणी मिस केलं राहून गेलं होतं ते सगळं राहून गेलं होतं ना, ते सगळ्या गोष्टी या सिनेमात शोधत गेलो, आणि म्हणून नटरंगण मग बालगंधर्व झाला. तो प्रत्येक सिनेमा तुझा गाजला, तर त्याच्या पाठीमागचं कारण काय असावं. मला असं वाटतंय की एका सिनेमाच्या यशानंतर यू डिडंट रिलॅक्स, नो, असं मला वाटतंय. व्हॉट हॅपन्स इज, एका सिनेमामध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर माणसं थोडी लथार्जिक होतात. तसं तुझं झालं नसावं, आणि म्हणूनच तुझा येणारा प्रत्येक सिनेमा गाजला असं माझं मत आहे. परंतु नेमकं मग काय करत होतास तू, आणि शेवटी एकदम रेगे तू हेच केलास, प्रोड्यूस केलास, किंवा जाता जाता एक कमर्शियल सिनेमा करायचा म्हणून तू टाइमपास केलास, किंवा त्याचं सिक्वेल काय असेल ते. तर ह्याबद्दल मला थोडक्यात सांग. ॲक्च्युली बिकॉज दिस इज गोइंग टू हेल्प मी, दिस इज गोइंग टू हेल्प सो मेनी डिरेक्टर्स. ॲक्च्युली झालं काय की पॅटर्न एक सेट होतो. म्हणजे नटरंग केल्यानंतर मला वेगवेगळ्या फोक आर्टवर सिनेमा करायची ऑफर आली होती. त्यात दशावतार आहे, त्याच्यामध्ये आपले खेळे आहेत कोकणातले, त्यानंतर विदर्भातल्या काही फोक आर्ट्स आहेत. अशा म्हणजे फोक आर्टवरती सिनेमा असे मला वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी सांगितलं तू कर. पण मला पर्सनली असं वाटलं मी फोक आर्टवरती एक सिनेमा केला आहे, त्यांचं लाईफ मी अत्यंत जवळनं पाहिलं आहे आता या मुमेंटला, तर मी पुन्हा फोक आर्टवरती का करू. म्हणून जो आपण म्हणतो ना, एक कबड्डी आणि क्रिकेट आहे. तमाशा हे कबड्डी आहे, तर नाट्यसंगीत हे क्रिकेट आहे, हे जंटलमन्सचा गेम आहे तो. तर मला बालगंधर्व असं वाटलं, जो कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट सिनेमा होता, ज्याचा काही संबंध नव्हता इन टर्म्स ऑफ म्युझिक, इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स. म्हणजे सुबोधची भाषा बालगंधर्वातली आणि नटरंगमधली गुणा कागलची, अतुलची भाषा ही कम्प्लिटली वेगळी आहे. वेगळी आहे. त्या दोघांची फॅमिली कम्प्लिटली वेगळी आहे. दोघांचं म्युझिक ज्याबद्दल ते दोघे वेडे ते कम्प्लिटली वेगळं आहे. अपब्रिंगिंग वेगळं आहे. अपब्रिंगिंग कम्प्लिटली वेगळं आहे, आणि ते एकाच महाराष्ट्रातले आहेत. तर मला दोन्ही बाजू बघता आल्या. हा माझा एक लर्निंग प्रोसेस चालू होती की अजून काय करता येईल. आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे नटरंग झाला, बालगंधर्वनंतर मला बरेच लोक भेटले, अगदी खूप मोठे महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व भेटले, आणि म्हणाले की आमच्या वडिलांनी पण खूप छान काम केले आयुष्यभर, त्यांच्यावरती बायोग्राफी काय करता येईल का. तर मला एवढ्या बायोग्राफीच्या ऑफर यायला लागल्या की म्हणजे बायोग्राफी, चरित्रपट, की ह्यांचा चरित्रपट, त्यांचा एक चरित्रपट. म्हटलं मी आत्ताच एक बालगंधर्व केला, एक चरित्रपट मी आत्ताच केला, आणि जो माझ्या अजून उतरलंच नाही ते एज्युकेशन, अजून ते अजून आहेच, ते अजून संपलंच नाही आहे. त्यामुळे अजून एखादं चरित्रपट करायला मला 5-6 वर्ष लागतील. इतक्या लोक नाही करणार मी दुसरं काय करू शकतो का. आणि त्यावेळी माझा मुलगा 13 वर्षाचा झाला होता, अथर्व, आणि ही आस्क्ड मी सम फनी क्वेश्चन्स. आणि मी आलेलो मॉडर्न बॅकग्राऊंडमधनं, ॲडव्हर्टायझिंगमधनं, आणि त्यांनी मला काही प्रश्न विचारले की बाबा, अथर्वने, की बाबा आम्ही मुलं मुली 8वी 9वी 10वी 8वी 7वीपर्यंत एकत्र खेळायचो, मस्ती करायचो, सडनली आता त्या वेगळ्या का वागतात. मी विचार केला मनामध्ये की हाव आय गोइंग टू आन्सर हिम. आणि मी ॲडव्हर्टायझिंगमधनं आलो होतो, ओपन माइंडेड फादर होतो, तरी बोलू शकलो नाही.
आणि मग मी सर्च करायला सुरुवात केली की इज दिस अ बिग इश्यू. मला कळलं की येस, सेक्स एज्युकेशनबद्दल पालक मुलांशी बोलत नाहीत. मग म्हटलं काय करता येईल त्याच्यावरती, जो कम्प्लिटली कॉन्ट्रा. म्हणजे मला अजूनही आठवतं की बालगंधर्वमधलं ते वाक्य होतं ते देवा असं होतं, आणि बालक पालक सिनेमातलं वाक्य होतं ढिंचॅक ढिचॅक. ह्या दोघांमध्ये इतका कॉन्ट्रास्ट होता की एक अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला हलकी फुलकी अबाउट अ सेक्स, ज्याच्यावरती अख्ख्या सिनेमात सेक्स हा शब्द एकदाही नाही आहे. कारण मला हा सिनेमा दाखवायचा होता मुलांना आणि पालकांना. मला तो यूज सर्टिफिकेट हवा होता, पण सिनेमा होता ऑन द ती मुलं शेवटी पोर्नोग्राफिक फिल्म कशी बघतात हा विषयाचा कोर विषय होता. अंडर करंट. आणि असं करताना तो जो बॅलन्स होता मला तो जास्त चॅलेंजिंग वाटला, आणि म्हणून बालक पालक केला. बालक पालक करता करता त्याच्यामध्ये विशू नावाचं कॅरेक्टर होतं, जो विशू ह्या मुलांना शिकवतो की तुम्ही हे सगळं बघा, हे बघत हे पाहिलं तर तुम्हाला कळेल. त्याचा मागोवा घेता घेता मी हळूहळू वेगळेपर्यंत पोचलो की बेसिकली ही मुलं जी मिसगाईड होत आहेत किंवा मिसगाईड करतायत ती कशी होतात, केले जातात. ती कशी करतात. आणि त्यावेळी अभिजित पानसे यांनी ही फिल्म डिरेक्ट केली होती, अप्रतिम फिल्म डिरेक्ट केली होती अभिजित पानसेने. आणि तो मला म्हणाला की रवी ही फिल्म तू प्रेझेंट करशील का, ही फिल्म लोकांसमोर तू आणशील का. म्हटलं मला खूप आवडेल, कारण मांजरेकरांनी अप्रतिम काम, पुष्कर शोत्वीने एक अमेझिंग काम त्या सिनेमात केलं चांगला होतं. नट आहे पुष्कर. आणि मी म्हटलं की हा सिनेमा आपण करूया, आणि म्हणून बालक पालकच्या लगेच वेगळे नावाचा सिनेमा केला. तोही कम्प्लीट वेगळा, एक क्राईम स्टोरी थ्रिलर वाईज आलं होतं. आणि नंतर म्हणजे ह्या पालक पालकला खूप अवॉर्ड्स मिळाले होते, वेगेला सुद्धा अवॉर्ड्स खूप मिळाले होते. आणि समहाव मला बोलता बोलता कोणतरी असं कुठेतरी मला असं म्हणालं की अवॉर्ड मिळते मराठी फिल्म को, लेकिन बिझनेस नाही होता. म्हटलं बापरे, हे असं आहे सगळं. म्हणजे अवॉर्ड मिळाले तर तुम्ही एक्साइट होत नाही. नाही नाही नाही, बिझनेस पाहिजे सिनेमाचं. म्हटलं ठीक आहे, आपण बिझनेसची एक फिल्म करूया. आणि या लिटरली सिट डाऊन ॲट डिझाईन अ फिल्म. म्हणजे मी डिझाईन केलं तो सिनेमा की काय काय आवडतं बाबा लोकांना, म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये. मग एक गाणं असतं का, मग लव्ह स्टोरी असते का, मग लव्ह स्टोरीमध्ये एक मुलगा मुलगी असतात किंवा त्यांचं काय एज असू शकेल, म्हणजे 13-14 असतं का, जे आत्ता जो करंट जो ऑडियन्स आहे, जो वाढता जो रेशो आहे तो त्या वयातल्या मुलांचा आहे, मग तेच असतात का. असं करता 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 मग टाईमपास नावाचा सिनेमा तयार झाला, जो ज्याने ॲक्च्युली नवा उच्चांक त्यावेळी स्थापित केला होता. तर प्रत्येक सिनेमा हा, आणि जेव्हा टाईमपास म्हणजे टाईमपासचं जेव्हा यश सेलिब्रेट करत होतो आम्ही, की त्याचवेळी मी विजय तेंडुलकरांचे मित्रा ह्या लघुकथेवरती शॉर्ट फिल्म करत होतो. म्हणजे मी पटकन त्यातनं बाहेर पडलो. म्हणजे एक दिवसही नाही गेला, म्हणजे पिक्चर तो टाईमपास रिलीज झाला आणि नेक्स्ट डे मी विकी करत होतो मित्राची, आणि जिला पुढच्या वर्षी नॅशनल अवॉर्ड मिळालं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की नॉर्मली असं म्हटलं जातं की ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळतं त्यांची फिल्म चालत नाही, आणि ज्यांची फिल्म चालते त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळत नाही. मला नेहमी असं वाटतं का, म्हणजे जेवढं कठीण एखादा अभिरुची संपन्न आशयघन सिनेमा करणं, तेवढंच कठीण एखादा कमर्शियल सिनेमा करणं पण आहे. त्याला तेवढाच अभ्यास लागतो. हे दोन्ही करून पाहिलं तर काय. म्हणून मला लगानसारख्या फिल्म आवडतात, मला 3 इडियट्ससारख्या फिल्म आवडतात, ज्याने हे दोन्ही पॅरलल वर्ल्डचं जंक्शन केलं आहे. त्यांना दोन्ही गोष्टी मिळाल्या. त्या अभिरुची संपन्नसुद्धा होत्या, त्यात एक थॉट पण होता, प्लस त्या फिल्मने बिझनेस पण केला. तर मला ते का असं वाटत होतं सतत. आणि मी अजूनही माझा ध्यास तोच की असं मी काय करू जे फक्त उथळ नसेल, जे फक्त धमाल नसेल, त्यामध्ये नक्की कधी थॉट पाहिजे. पण टाईमपासमध्ये सुद्धा टाईमपास सिनेमाचा एंड मी जो केला होता असा केला होता की तुम्ही पहिलं शिका. हे प्रेमला एक वेळ आहे, आधी शिका, आधी एज्युकेशन कंप्लीट करा. त्या विषयावरती सगळी फिल्म ते शेवटी घेऊन गेलो होतो. त्यामुळे हे स्वतःचं चॅलेंज आहे. स्वतःच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या कुठे रिलेट झाल्या की सिनेमा का असं वाटतं की आजच्या सिनेमाबद्दल तुझं काय मत आहे. मला वाटतं बेसिकली आता अतिशय त्रयस्थ म्हणून विचार करून हो, विदाऊट नेमिंग एनीबडी और कशाही काय. मला जेन्युइनली असं वाटतं की आता तो सिनेमा जो बनतोय कॉपिंग, ते फॉलो जास्त करतात, कॉपिंग होतं, क्रिएट करत नाहीत, जास्त फॉलो करतात. त्यामुळे बेसिकली आउट ऑफ 100 सिनेमा अजूनही फक्त 5च सिनेमे आहेत जे सिनेमे मराठी इंडस्ट्री म्हटलं आपण म्हणू शकतो. बाकी 95 सिनेमे हे फक्त कॉपिंग आहे. हिंदी सिनेमा इंडस्ट्रीकडून काही ऑफर्स भरपूर, ऑलमोस्ट सगळेच स्टुडिओ बेसिकली. हो, पण मग असं होण्याची शक्यता आहे का. मला तरी असं वाटतंय की शक्यता आहे, नाकारता येत नाही, की आम्हाला पैसे मिळवून द्या बुवा, ते अवॉर्ड्स वगैरे ते नको, पण पैसे मिळवून द्या. हिंदीतले बरेचसे निर्माते जे मराठीमध्ये आले त्यांचा प्रामुख्याने हेतू असा होता की तुम्ही स्वस्तात सिनेमा करता. स्वस्तात म्हणजे किती स्वस्तात. तर त्यांचं म्हणणं मराठी सिनेमा 1-2 करोडमध्ये बनतो, आणि त्यांचं म्हणणं की तो 30-40 करोडचा बिझनेस करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप सोपं झालं आहे की एखादा चांगला मराठी डायरेक्टर घ्यायचा
आणि त्याच्याकडनं सिनेमा करायचा. पण मला वाटतं आपण मराठी डिरेक्टर पण खूप स्मार्ट आहेत, ते पण खूप चुझी आहेत आणि ते पण राईट अपॉर्च्युनिटी आणि राईट स्टोरीवर सिनेमा करतात. त्यामुळे नाही तर अदरवाईज आत्तापर्यंत हिंदीमध्ये जवळजवळ 40-50 मराठी डिरेक्टर गेले असते, पण तुम्ही पाहाल तर खूप कमी जात आहेत. बरेचदा लोक असं म्हणतात की मराठी डिरेक्टरला हिंदी संधी का मिळत नाही. संधी मिळत आहेत, पण हे चूज करताना आम्ही खूप चुझी आहोत की फक्त त्यांना पैसे कमवून द्यायचे की त्यांना का आपल्याला आपली गोष्ट सांगायची आहे. घराकरता वेळ देता येतो का? आता हल्ली कंपल्सरी द्यायला लागलो. मध्यंतरी 4-5 सिनेमात ते असं होतं ना की एंट्रन्स एक्झाम होती सिनेमातली, तर ती थोडी पास झालो. मग सिनेमा इंडस्ट्री ॲडमिशन मिळालं, थोडा रिलॅक्स टाईम आला, त्यामुळे मग ॲटलीस्ट संडे घरी असतो हल्ली. पण आधी खूप काम करायचो, त्यामुळे तेवढा वेळ नव्हतो देत. पण आता कंपल्सरी ठरवलं आहे की काही टाईम हा डेफिनेट रवी, हाऊ ओल्ड आर यू नाव? आय एम 44. यू आर डुईंग अ गुड थिंग दॅट यू रिअलाइज की घरीही वेळ देणं महत्त्वाचं आहे, जे आमची पिढी करू शकली नाही दुर्दैवाने. तू घरच्यांना, मुलाला, सगळ्यांना वेळ देत जा. घरचे जे जे आहेत त्यांना वेळ देत जा. ज्यांनी तुला सांभाळून घेतलेलं आहे तुझ्या प्रवासामध्ये त्यांना वेळ देत जा. तुला वेळ मिळो आणि स्वतःच्या तब्येतीकडे तू लक्ष देण्याकरता तुला वेळ मिळो अशी कोणाला तरी प्रार्थना करतो. ह्या मुलाखतीबद्दल तुझं काय जे मत आहे, ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे ते तू ह्या लिहायचं आहेस. मी आलो, तू बस.